स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मूळ ओबीसींना प्राधान्य द्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पवारांचे आदेश. काही वर्षांपूर्वी माझ्यावरती आरोप झाले, मात्र 15 वर्ष झाली तरी अद्याप काहीही समोर आलेलं नाही. पार्थ पवारांवरील आरोपांवरून अजित पवारांचा विरोधकांना टोला. जमीन हडपणं हाच उपमुख्यमंत्री अजित पवारांचा धंदा. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल, तर पार्थ पवार अजित पवारांचा वारसा चालवतायत, हाकेंची टीका. मातोश्री परिसरात ड्रोन उडवल्यामुळे खळबळ. मातोश्री परिसरात नजर ठेवण्यात येत असल्याचा आरोप, तर सर्व्हेसाठी परवानगी घेऊन ड्रोन उडवल्याची पोलिसांची माहिती. माळशेज घाटात बाईक रायडरची जीवघेणी स्टंटबाजी. पर्यटकांनी केली पोलिसांकडे कारवाईची मागणी. ओमकार हत्तीवर फटाके फेकल्याच्या व्हिडिओवरती वनविभागाचा खुलासा. विजेचा धक्का लागू नये म्हणून बॉम्ब टाकल्याचा केला बचाव. आणि सांगलीमध्ये देशातली सर्वात मोठी बैलगाडा शर्यत. विजेत्याला मिळणार फॉर्च्युनर, थार, ट्रॅक्टर आणि बरंच काही. तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन दरम्यान प्रस्तावित रेल्वे प्रकल्पाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय. तातडीनं प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे, तर शेतकऱ्यांच्या भावना रेल्वे विभागापर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन श्रीरंग बारणेंनी दिलं. चंद्रपुरात पोलिसांनी 2 कुख्यात दुचाकी चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. गोपाल जीवन मालाकार आणि आशिष उर्फ जल्लाद अक्रम शेख असं अटक केलेल्या चोरट्यांचं नाव आहे. तानाजी सावंतांना स्वतःचं प्रतिबिंब इतरांमध्ये पाहण्याची सवय आहे. राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही या वक्तव्यावरून जिल्हा कार्याध्यक्ष प्रवीण यादव यांनी सावंतांना प्रत्युत्तर दिलं. अमरावतीमध्ये टीईटी निर्णयाविरोधात शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. 1ली ते 8वीतील सर्व शिक्षकांना टीईटी, सीटीईटी परीक्षा अनिवार्यतेला विरोध करण्यात आलाय. तातडीनं हा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. दिल्लीची हवा पुन्हा एकदा धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. राजधानीतील वायू प्रदूषण सतत वाढतंय. दिल्लीचा सरासरी AQI 372 वर पोहोचलेला आहे, जो अत्यंत खराब श्रेणीमध्ये मोडतो. शहरातील अनेक भागांमध्ये हा निर्देशांक 400च्याही पुढे नोंदवला गेला, ज्यामुळे नागरिकांना श्वास घेणंही कठीण झालंय. मधुमेह किंवा हृदयविकार यासारख्या व्याधी असल्यास अमेरिकेमध्ये कायम वास्तव्यासाठीचा व्हिसा घेऊ इच्छिणाऱ्या परदेशी नागरिकांचा व्हिसा नाकारला जाऊ शकतो. ट्रम्प प्रशासनानं गुरुवारी तसे निर्देश जारी केले. त्यामुळे ज्यांची मुलं अमेरिकेमध्ये स्थायिक झाली आहेत अशांच्या आई वडिलांना यापुढे कायमस्वरूपी वास्तव्याचा परवाना म्हणजेच ग्रीन कार्ड मिळणं अधिक अवघड होणार आहे. हाफिज सईद बांगलादेशातून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ल्याची योजना आखत असल्याची माहिती आहे. लष्कर-ए-तोयबाचा कमांडर सैफुल्ला सैफनं एका रॅलीमध्ये भारतावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. अनंतनाग मेडिकल कॉलेजच्या माजी निवासी डॉक्टरच्या लॉकरमधून AK-47 रायफल जप्त करण्यात आली. पोलिसांनी आरोपी डॉक्टर आदिल अहमद राथेर यांना ताब्यात घेतलेला आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. बंगळुरू कारागृह दहशतवादी आणि गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान बनलंय. ISISसाठी भरती करणारा हामिद शकील मुन्ना तुरुंगात VIP सुविधांचा आनंद घेत असल्याची माहिती आहे. इतर अनेक धोकादायक गुन्हेगारांनाही मोबाईल फोन वापरताना पकडण्यात आलंय. महासंचालकांनी चौकशीचे आदेश दिले. मध्य प्रदेशच्या मंडलामध्ये 2 दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला. संपूर्ण घटना CCTVमध्ये कैद झाली आहे. राजस्थानमधील भिवडी इथं टोल करावरून झालेल्या वादानंतर कार चालकानं टोल कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. ही संपूर्ण घटना CCTVमध्ये कैद झाली आहे. हिमाचल प्रदेशातील शिमलामध्ये आठवड्याच्या शेवटी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक आले. यावेळी सर्व हॉटेल हाऊसफुल झाले. गेल्या 24 तासात रशियन हल्ल्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झालाय. युक्रेनचा काही भाग अंधारात बुडाल्याचा दावा युक्रेननं केला. रशियन सैन्यानं काही तासांच्या अंतरामध्ये 500 पेक्षा जास्त हवाई हल्ले केल्याचा दावा युक्रेनच्या सैन्यानं केलाय. यामध्ये 45 मिसाईल आणि 458 ड्रोनच्या सहाय्यानं हल्ला केल्याचा दावा करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमधील बनावट कॉल सेंटर प्रकरणाचा तपास थंडावल्याचं समोर आलंय.
काही विदेशी नागरिकांची नावं समोर आली आहेत, मात्र फसवणुकीतून किती पैसे कमावले हे समोर आलेलं नाही. बीडमध्ये 3 गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था बाधित राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. नागपुरात घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत पोलिसांनी 2 अल्पवयीन आरोपींना अटक केली. आरोपींनी फिर्यादी मोहम्मद शोएब याच्या घराचं मागील दार फोडून 21 लाखांपेक्षा जास्त किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह मुद्देमाल लंपास केला होता. बीडच्या माजलगाव शहराजवळ ऑटो रिक्षाला कारनं धडक दिली. अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. कार चालकानं ऑटो रिक्षा चालकाला फरफटत नेल्यानं कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कोस्टल रोड म्हणजेच बरसोबा भाईंदर प्रकल्प मुंबई महापालिकेनं हाती घेतलेला आहे. त्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं नुकतीच तत्वतः मान्यता दिली. मात्र प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या 346 हेक्टर जमिनीचं संपादन अद्याप बाकी आहे. त्याला गती देण्यासाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील पीक आवरला अवजड वाहनांसोबतच टँकर कारणीभूत मानले जात आहेत. या वाहनांमुळे आता भर दिवसाही कोंडी होतीये. इथं होणाऱ्या कोंडीमुळे 25 मिनिटांचा प्रवास 45 मिनिटांवर लांबलाय. कारवाई करून सुद्धा काहीच फरक पडत नसल्याचं चित्र आहे. पुणे महापालिकेनं मिळकत थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर केली आहे. जुन्या हद्दीसह समाविष्ट गावातील सर्व प्रकारच्या मिळकतींसाठी दंडाच्या रकमेत 75% सूट देण्यात येणार आहे. येत्या 15 नोव्हेंबर ते 15 जानेवारीपर्यंत ही योजना राबवली जाणार आहे. महानगरपालिका प्रशासनानं राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि अन्य बाबींची जबाबदारी कंत्राटदाराकडे सोपवण्यात आलेली आहे. मात्र कंत्राटदाराकडून कर्मचाऱ्यांना कुठलीच वेतनवाढ, प्रसूती रजा, भविष्य निर्वाह निधी, आरोग्य विमा योजना आदी लाभ देण्यात येत नाहीयेत असा आरोप म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघटनेनं केलाय. त्याविरोधात येत्या 17 नोव्हेंबर रोजी आझाद मैदानामध्ये बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय कामगार कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे. करडईचं तेल शरीरासाठी आरोग्यदायी आहे. फिटनेस राखणारे लोक या तेलाला आहारात समाविष्ट करून घेतात. त्यामुळे या तेलाची मागणी वाढतीये. मात्र या तुलनेनं करडईचं उत्पादन कमी घेतलं जातं. मुंबईत हे तेल 250 ते 540 रुपये प्रति लिटर आहे. गेल्या 6 महिन्यात करडई तेलाचा भाव 80 ते 100 रुपयांनी वाढलाय. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 2 डिसेंबरपासून पुणे ते अबुधाबी ही विमान सेवा सुरू होणार आहे. एअर इंडिया एक्सप्रेस विमान कंपनीनं शनिवारी या हवाई मार्गाबाबत घोषणा केली आहे. पुणे विमानतळावरून दर मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी पुणे ते अबुधाबी विमान उड्डाण होणार आहे. मेट्रो आता मुंबईच्या मोठ्या भागामध्ये पोहोचलेली आहे. अनेक मार्गांवर बांधकामही वेगानं सुरू आहेत. मेट्रो लाईन 4च्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई मेट्रो लाईन 4 वडाळा ते ठाणे कासारवडवली प्रकल्प वेगानं प्रगतीपथावर आहे. यावर्षी डिसेंबरमध्ये या मार्गावरील 4 स्थानकांवर काम सुरू होईल असा विश्वास आहे. दिवाळीमध्ये पडलेल्या पावसामुळे मुंबई शहरामध्ये प्रदूषण कमी पातळीवर पोहोचलं होतं. मात्र पाऊस थांबल्यानंतर हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा खराब पातळीवर नोंद होत चालली आहे. शुक्रवार पाठोपाठ शनिवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता ढासळली. शहराच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक 117 अंकांवर नोंदवला गेला. हवेत धुळीचे कण वाढल्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. छत्रपती संभाजीनगरमधील बनावट कॉल सेंटर प्रकरणाचा तपास थंडावल्याचं समोर आलंय. काही विदेशी नागरिकांची नावं समोर आली आहेत. मात्र फसवणुकीतून किती पैसे कमावले हे समोर आलेलं नाही. बीडमध्ये 3 गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था बाधित राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. नागपुरात घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत पोलिसांनी 2 अल्पवयीन आरोपींना अटक केली. आरोपींनी फिर्यादी मोहम्मद शोएब याच्या घराचं मागील दार फोडून 21 लाखांपेक्षा जास्त किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह मुद्देमाल लंपास केला होता. बीडच्या माजलगाव शहराजवळ ऑटो रिक्षाला कारनं धडक दिली. अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. कार चालकानं ऑटो रिक्षा चालकाला फरफटत नेल्यानं कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कोस्टल रोड म्हणजेच बरसोबा भाईंदर प्रकल्प मुंबई महापालिकेनं हाती घेतलेला आहे. त्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं नुकतीच तत्वतः मान्यता दिली.
मात्र प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या 346 हेक्टर जमिनीचं संपादन अद्याप बाकी आहे. त्याला गती देण्यासाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील पीक आवरला अवजड वाहनांसोबतच टँकर कारणीभूत मानले जात आहेत. या वाहनांमुळे आता भर दिवसाही कोंडी होतीये. इथं होणाऱ्या कोंडीमुळे 25 मिनिटांचा प्रवास 45 मिनिटांवर लांबलाय. कारवाई करून सुद्धा काहीच फरक पडत नसल्याचं चित्र आहे. पुणे महापालिकेनं मिळकत थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर केली आहे. जुन्या हद्दीसह समाविष्ट गावातील सर्व प्रकारच्या मिळकतींसाठी दंडाच्या रकमेत 75% सूट देण्यात येणार आहे. येत्या 15 नोव्हेंबर ते 15 जानेवारीपर्यंत ही योजना राबवली जाणार आहे. महानगरपालिका प्रशासनानं राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि अन्य बाबींची जबाबदारी कंत्राटदाराकडे सोपवण्यात आलेली आहे. मात्र कंत्राटदाराकडून कर्मचाऱ्यांना कुठलीच वेतनवाढ, प्रसूती रजा, भविष्य निर्वाह निधी, आरोग्य विमा योजना आदी लाभ देण्यात येत नाहीयेत असा आरोप म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघटनेनं केलाय. त्याविरोधात येत्या 17 नोव्हेंबर रोजी आझाद मैदानामध्ये बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय कामगार कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे. करडईचं तेल शरीरासाठी आरोग्यदायी आहे. फिटनेस राखणारे लोक या तेलाला आहारात समाविष्ट करून घेतात. त्यामुळे या तेलाची मागणी वाढतीये. मात्र या तुलनेनं करडईचं उत्पादन कमी घेतलं जातं. मुंबईत हे तेल 250 ते 540 रुपये प्रति लिटर आहे. गेल्या 6 महिन्यात करडई तेलाचा भाव 80 ते 100 रुपयांनी वाढलाय. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 2 डिसेंबरपासून पुणे ते अबुधाबी ही विमान सेवा सुरू होणार आहे. एअर इंडिया एक्सप्रेस विमान कंपनीनं शनिवारी या हवाई मार्गाबाबत घोषणा केली आहे. पुणे विमानतळावरून दर मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी पुणे ते अबुधाबी विमान उड्डाण होणार आहे. मेट्रो आता मुंबईच्या मोठ्या भागामध्ये पोहोचलेली आहे. अनेक मार्गांवर बांधकामही वेगानं सुरू आहेत. मेट्रो लाईन 4च्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई मेट्रो लाईन 4 बडाळा ते ठाणे कासारवडवली प्रकल्प वेगानं प्रगतीपथावर आहे. यावर्षी डिसेंबरमध्ये या मार्गावरील 4 स्थानकांवर काम सुरू होईल असा विश्वास आहे. दिवाळीमध्ये पडलेल्या पावसामुळे मुंबई शहरामध्ये प्रदूषण कमी पातळीवर पोहोचलं होतं. मात्र पाऊस थांबल्यानंतर हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा खराब पातळीवर नोंद होत चालली आहे. शुक्रवार पाठोपाठ शनिवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता ढासळली. शहराच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक 117 अंकांवर नोंदवला गेला. हवेत धुळीचे कण वाढल्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते.